तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता जा, कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा. तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा, शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा, नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही. पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत, पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. कोणतीही अवदस आहे, कोणता धर्म आहे, हा कोणता तुमचा हिंदू धर्म आहे? आणि अशी काय घाई झाली होती? आम्हाला घाई होतीच, पण ही घाई रामनवमीपर्यंत तुम्ही थांबला असता तर आम्ही तुम्हाला काही घाई केली नसती. आम्ही हा विषय केव्हा घेतला होता आणि म्हणूनच आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला होता. राम मंदिर बनवण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिलाच होता, हे मी जाहीर सांगतोय. काश्मीर मधला 370 कलम काढून टाकण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. हिंदूंवरती अत्याचार होत असताना सुद्धा हिंदूंचं रक्षण करण्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला पाठिंबा दिलाच होता. पण जेव्हा कठीण काळ होता त्यावेळेला शिवसेनेची सोबत तुम्हाला लागली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा यांना केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते तेव्हा तुम्हाला शिवसेना प्रमुखांनी मदत केली. ती शिवसेना तुम्ही आज संपवायला निघालात. हे तुमचं हिंदुत्व? बरं, संपवत आहे ना, या ना मैदानात, आम्ही मैदानात आहोत, जे काय होईल तो फैसला मला मंजूर आहे. पण हे स्वतः सगळे कडोकट बंदोबस्तात राहणार. आमचे सगळ्यांचं संरक्षण काढून घेतलं आहे ते पण काढून घ्या. हे आमचं संरक्षक कवच आहे. कोणाची माय व्यायली असेल तर अंगावर येऊन दाखवा. पण स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहायचं. पोलीस, निमलष्करी, लष्करी, पुढे बॉम्ब जॅमर, एवढं सगळं करून तुम्ही 56 इंचाची छाती दाखवता. अरे माझ्या शेतकऱ्याची सुकलेली छाती, हडकुळी छाती तुम्हाला भारी पडणार आहे. ती भारी पडणार आहे. पण संपूर्ण संरक्षक कवचात राहणार. भारतीय जनता पक्षाकडे मुळामध्ये कार्यकर्तेच नाही जे माझ्याकडे मर्द मला शिवसेना प्रमुखांनी दिले. मी आज सकाळी सुद्धा बोललो, आज पुन्हा सांगतो, ही माझी वडिलोपार्जित संपत्ती आहे. होय, वडिलोपार्जित आहे. मी वारसा घेऊन पुढे चाललेलो आहे. पण भारतीय जनता पक्षाकडे असा कोणी कार्यकर्ता नाही दंगल झाली का आतमध्ये शेपूट घालून पडणारी अवलाद. आमच्या नेत्यांवरती, साध्या साध्या शिवसैनिकांच्या घरी ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय हे तुमचे घरगडी येऊन त्यांच्याकडे धाडी टाकतात. बरं, धाडी टाकले तर टाकल्या, घर माझ्या कार्यकर्त्याचं, पाय ताणून बसतात हे नालायक लोक. एवढे आमची सत्ता बघतो तुमच्या तांगड्या तुमच्या गळ्यात घालतो की नाही बघा. पण एका बाजूला स्वतः कडेकोट बंदोबस्तात राहणार, दुसऱ्या बाजूला तुमच्या यंत्रणा, तुम्ही शासकीय यंत्रणा, त्या शासकीय यंत्रणांचा पगार माझ्या या सर्वसामान्य माणसाच्या खिशातून जातो हे त्या यंत्रणावाल्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं. भेकड लेखाचे हे बीजेपी म्हणजे भेकड जनता पार्टी नाव ठेवा. आता भेकड जनता पार्टी भेकडांची पार्टी आहे. एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही, नेता तर कोणी देऊ शकत नाही, भाकड तर आहातच, पण भेकड सुद्धा आहात. आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी. हे असे भेकड हिंदू आजपर्यंत देशात झाले नाही आणि याच्या पुढे सुद्धा होणार नाहीत. हे कुठलं हिंदुत्व आहे? आणि मध्ये आणि मोर्चे काढले होते, हिंदू जन आक्रोश. कशाला काढताय? आहोत ना आम्ही, कुठे हिंदू संकटामध्ये. आणि तिकडे तुमचे विश्वगुरु बसलेले आहेत.
ज्याच्यासाठी आम्ही पाठिंबा दिला होता हिंदुत्वासाठी, ते तिकडे बसल्यानंतर हिंदूंना या देशामध्ये आक्रोश करण्याची वेळ येत असेल तर त्यांनी खुर्ची सोडलेली बरी. खुर्ची सोडून द्या, आम्ही आहोत. या सगळ्या गोष्टी या आता सहन होत नाही, म्हणून आपल्याला नुसत्या गप्प नाही बसून चालणार. सहन होत नाही, सांगता येत नाही, सांगितल्या पाहिजेत आणि तोडून मोडून काढल्या पाहिजेत.